आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये दोन राशी असतील पैकी एक रास मेष रास असेल आणि दुसरी कुंभ रास असेल तर त्या दोघांचं जे वैवाहिक जीवन असेल हे नेमकं कशा प्रकारचं असेल, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घेणं गरजेचं आहेत, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती प्रत्यक्ष तुम्ही काम करायला हवं, अंमलात आणायला हव्यात, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या राशींच्या व्यक्तिमत्वाबद्दल बघू, म्हणजे ह्या राशी असतात कशा आणि कशा प्रकारे त्याला समजून घेणं, त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। सुरुवात आपण मेष राशीपासून करू। तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे। राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे। चर ही रास आहे आणि राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे। पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मेष राशीबद्दल सांगायची झाली तर थोडीशी ही जी रास आहे ही थोडीशी घाई गडबडीत असतं। कुठली पण गोष्ट पटकन करायची, झटकन करायची, पटकन निर्णय घ्यायचे, हातावेगळे कामं पटापट करत सुटायचं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या मेष राशीमध्ये दिसून येतात, जी की तसं पाहिलं तर खूप चांगली गोष्ट आहे। आधी कृती मग विचार, म्हणजे कामाच्या थोडंसं त्याच्यामुळे संयम हा थोडा कमी असतो, त्यामुळे झटपट करण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळेस कामं ही थोडीशी चुकीची सुद्धा होऊन जातात। अर्थात याचे बरेचसे अनुभव त्याने घेतलेले असतात, परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर साधारण करिअरच्या संदर्भात हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म अतिशय उपयोगी पडतो। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादं काम एकदा हातात घेतलं की ते सर्व शक्तीनिशी पूर्ण करून दाखवायचं, म्हणजे 100% त्याच्यासाठी जे समर्पणाचे किंवा डेडिकेशन ज्याला आपण म्हणतो ते दाखवायचं। आणि ते करताना कुणालाही त्या व्यक्ती कधीही घाबरत नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला या व्यक्ती कधीही घाबरत नाही, ते काम पूर्ण करायचं एवढंच त्यांची अपेक्षा असते, इच्छा असते, त्या संदर्भात ते पूर्ण कामाला लागतात। आणि त्यामुळे येणे केण्या प्रकारे न कुठलंही काम घेतलेलं हातात पूर्ण करून दाखवायचं अशी त्यांची मनशा असते। आणि ही गोष्ट तशी पाहिली तर तसं त्यांच्या याच्या दृष्टीने वगैरे चांगलीच असते, त्यांचा कॉन्फिडन्स खूप चांगला असतो, आत्मविश्वास या राशीमध्ये खूप चांगला असतं आणि गोल ओरिएंटेशन असतं। आपल्याला म्हणजे जीवनामध्ये कुठपर्यंत पोहोचायचं आहे, कसं पोहोचायचं आहे, कशा प्रकारे पोहोचायचं आहे हे त्यांच्याकडे त्याच्यात जो एक लेखाजोखा आपण म्हणतो, एक ॲम्बिशन असते, एक महत्त्वाकांक्षा असते की आपल्याला हे करून दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागतात। इथे लक्षात घ्या की मेष राशीची ही जबरदस्त वाहणारी जी ऊर्जा आहे या ऊर्जेला योग्य दिशा मिळणं महत्त्वाचं असतं आणि त्याची बरीचशी जबाबदारी त्यांच्या वैवाहिक जोडीदारावरती असते की कशा प्रकारे त्यांना डायव्हर्ट करायचं। आणि त्यांचं हे जे संपूर्णपणे त्यांची जी ऊर्जा आहे, ऊर्जा त्यांच्या प्रत्येक चालण्या वागण्या बोलण्यामध्ये सगळीकडे दिसून येते। अगदी चालणं जरी म्हटलं तरी इतरांपेक्षा थोडंसं 2 पावलं पुढे चालणं, प्रत्येक वेळेला असताना असं वाटतं की आपण इतरांपेक्षा पुढे असायला पाहिजे आणि नंबर 1 वरती असायला हवं, की जेणेकरून त्याचा जो अनुभव असतो तो अनुभव सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मिळतो आणि त्याच्या संदर्भातले काही फायदे तोटे सुद्धा होतात। बऱ्याच वेळा असं पण होतं की त्याने घेतलेले निर्णय चुकतात आणि मग त्याचे काही वेगळे विचित्र परिणाम सुद्धा त्यांच्या वाट्याला येतात। परंतु त्यांचा जो मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो गुणधर्म आहे त्याचा त्यांना त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा लाभ होतो किंवा फायदा सुद्धा होतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान जर का तुम्ही बघितलं तर थोडंसं फ्लॅशी असतं आणि भडक रंगाच्या कपड्याप्रती त्यांचं आकर्षण असते थोडंसं जास्त दिसून येतं। फॅशन ते करतात परंतु फॅशन कशा प्रकारे कॅरी करायला हवी हे तेवढंसं जमत नाही किंवा त्याच्यामध्ये थोडेसे कमी पडतात। परंतु मनाच्या अगदी मोकळे ढाकळे असतात, जी काही गोष्टी करायच्या असेल त्या अगदी सरळ सोट समोरासमोर करायच्या। आणि होतं काय की यांचा जो बिनधास्तपणा असतो हा बिनधास्तपणा कधी कधी त्यांच्या वाणीमध्ये उतरतो आणि तो वाणीतला जो बिनधास्तपणा असतो हा कधी कधी ॲरोगन्सी वाटतं किंवा कधी कधी तो तिखटपणा दिसून येतो, म्हणजे त्यांच्या हृदयात जी असलेली भावना असते ती शब्दांनी त्यांच्या ओठांपर्यंत येते आणि हे शब्द कधी कधी तिखट किंवा टोकदार असतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे वैयक्तिक नातेसंबंधावरती याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे होतं काय की ते त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती असतात त्यांच्याबरोबरचे यांचे जे नातेसंबंध असतात हे तेवढेसे व्यवस्थित राहत नाहीत। बऱ्याच वेळेस लोक यांच्यापासून थोडंसं 4 हात लांब राहणं पसंत करतात, कारण त्यांची वाणी किंवा त्यांचं सरळ सरळ बोलणं आणि पेशन्स पण थोडासा कमी असतं। म्हणजे एखादी गोष्ट आणि प्रत्येक माणूस कसं असतं की स्वतःच्या स्वभावावरून जग हे तोलत असतो, म्हणजे यांचा स्वभाव नेमका कसा असतो की एखादी गोष्ट आली की पटकन त्याला रिस्पॉन्ड करणं, पटकन त्याला रिॲक्ट करणं, प्रश्नाचं उत्तर पटकन देणं, घेतलेली गोष्ट हातातली पूर्ण करून दाखवणं। आता हा जो प्रकार हा सगळ्यांना जमत नाही, प्रत्येक व्यक्ती प्रवृत्ती वेगळ्या असतात। समोरच्या व्यक्तीकडून पटकन यांना रिस्पॉन्ड मिळाला नाही किंवा प्रश्नाचं पटकन उत्तर मिळालं नाही तर मग यांचा संयम सुटतो, यांना राग येतो आणि त्याच्यामुळे कधी कधी वेगळ्याच प्रकारची प्रतिक्रिया यांच्याकडून केली जाते ती की जी अवाजवी असते आणि त्याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधावरती किंवा वैयक्तिक संबंधावरती होण्याची शक्यता जास्त असते। तर या ठिकाणी थोडंसं संयम ठेवणं महत्त्वाचं ठरतं, कारण प्रत्येक वेळेला जर का तुम्ही अशा प्रकारे अवाजवी समजा रिस्पॉन्ड केले तर त्याचे परिणाम हे तुमच्या नातेसंबंधात विपरीत होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते। परंतु मनाचे हे खूप साफ असतात, मनाचे एकदम मोकळे असतात। फक्त याला जर का तुम्ही व्यवस्थितपणे समजून आणि त्यांची जी एनर्जी आहे त्याचा योग्य प्रकारे जर का ते डायव्हर्ट करता आलं तर यांच्याशी नातेसंबंध चांगले सुरळीत राखण्यात तसा काही प्रॉब्लेम येत नाही। आता आपण थोडंसं
कुंभ राशीबद्दल बघू. कुंभ राशीचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. तर कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानात येणारी रास आहे, शनीचे रास आहे, पुरुष रास आहे. राशीचं जे तत्व आहे ते तत्व वायू तत्व आहे आणि स्थिर अशा स्वरूपाची ही रास आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या राशीमध्ये दिसून येते ती म्हणजे यांचा डिसिप्लिनपणा, शिस्तप्रियता. प्रत्येक गोष्ट जशाच तशी नेमकी आणि व्यवस्थितच असायला हवी, ठेवायला हवी आणि त्याची जागा कुठे म्हणजे घरातल्या वस्तू असेल किंवा ऑफिसमधल्या असेल, घरामध्ये किंवा घराबाहेर त्यांचा जो स्वभाव असतो सगळीकडे तुम्हाला दिसून येईल. एकदम एका ठराविक चाकोरीतून अशी चालणारी ही रास आहे. अजिबात इकडे तिकडे करणार नाही आणि जीवनाबद्दलच्या खूप काही मोठ्या अपेक्षा किंवा काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचं अशा काही गोष्टी जरी त्यांच्या मनात असल्या तरी त्या बोलून दाखवल्या जात नाही, त्या संदर्भातल्या कृती केल्या जातील. परंतु लार्जर दॅन लाईफ आपण काहीतरी विशेषत काहीतरी वेगळं जसं की काही राशींकडून अशा प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जातात तो प्रकार या राशीमध्ये दिसून येत नाही. न कंटाळता न थकता एखादं काम तेच काम प्रत्येक दिवशी करण्याची सुद्धा यांची सवय असू शकते. म्हणजे कामामध्ये सुद्धा काही वेगळं काही नसलं तरी सुद्धा आपलं असलेलं काम किंवा कर्माला महत्त्व देणारी राशी आहे. जसं की आपण मकर राशीमध्ये बघितलं, अर्थात मकर आणि कुंभ दोन्हीच्या शनी राशी या दोन्ही राशी त्या शनीच्या राशी असल्या कारणामुळे हा जो गुणधर्म आहे त्यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे कुठलंही काम न दमता हे करता त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कुरबुर ते करणार नाहीत आणि काम मात्र व्यवस्थितपणे पूर्ण करून दाखवतील. घरामध्ये घराच्या बाहेर सिद्धांत शिस्तप्रियता असते ही थोडीशी टोकदार असू शकते किंवा दुसऱ्याही थोडीशी त्रासदायक असू शकते. अर्थात यांच्यासाठी हा नेहमीचा स्वभाव असतो, परंतु घरातल्या व्यक्तीसुद्धा यांच्यापासून या संदर्भात थोडेसे 4 हात लांब ठेवणंच असतात. कारण त्यांना माहीत असतं की घरातली छोटी गोष्टसुद्धा जागच्या जागी असायला हवी किंवा ती परत तशी मिळायला हवी आणि ते तसं झालं नाही तर ह्यांचा पारा चढतो आणि हाच त्यांचा जो नेचर असतो, स्वभाव असतो तो साधारण ऑफिसमध्ये सुद्धा दिसून येतं. दिलेले काम इमाने इतबारे पूर्ण करणं आणि व्यवस्थित वेळेमध्ये पूर्ण करणं हा त्यांचा खाक्या असतो आणि तशाच प्रकारचा त्यांचा स्वभावही दिसून येतो. अर्थात ही जी रास आहे ही रास चाकोरी बाहेर कधी विचार करत नाही किंवा आउट ऑफ द वे जाऊन किंवा कायद्याच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट करत नाही. अर्थात त्यामुळे यांचं जे जीवन असतं हे अगदी आदर्श जीवन असतं. म्हणजे यांच्या जीवनाचे दाखले हे समाजाकडून दिले जातात की जीवन जगणं किंवा जीवनामध्ये कशा प्रकारे तुम्ही असायला हवं याचं एक आदर्श जे उदाहरण असतं हे या राशीमध्ये दिसून येतं. साधारण यांचे राहणीमान सुद्धा तुम्हाला अगदी सिंपल दिसून येईल. म्हणजे यांच्या राहणीमानावरून त्यांच्या आर्थिक सोबततेबद्दल तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग ज्याला आपण म्हणतो हा प्रकार दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही यांच्याबरोबर प्रत्यक्षात इंटरॅक्ट कराल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की ह्यांचे जे विचार आहेत हे विचार किती पुढचे आहेत. म्हणजे त्यांच्या राहणीमानावर त्यांचे विचार कसे असतील या संदर्भामध्ये अजिबात हे करू नका, कारण यांचे विचार हे नेहमी समाजाच्या 2 पावलं पुढे असतात. अर्थात ते त्यावेळेस तुम्हाला थोडेसे वेगळे वाटतील, परंतु कालांतराने त्यांचे जे विचार होते विचार किती योग्य आहेत त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. यांचे आकलनशक्ती ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते आणि थोडंसं ज्याला आपण सायंटिस्ट म्हणतो अशा प्रकारची यांची थोडीशी विचारसरणी म्हणजे शास्त्राला धरून असते, सायन्सला धरून असते. म्हणजे एखादी चालीरीती पूर्वापार चालत आलेली आहे म्हणून त्याला आपण डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि ती फॉलो करायची हा प्रकार यांच्या मध्ये तसा दिसून येत नाही. कुठलीही चालीरीती असेल कुठलीही गोष्ट असेल जोपर्यंत त्याचा मला अनुभव येत नाही तोपर्यंत मी ते फॉलो करणार नाही अशाच प्रकारचा साधारण यांचा खाक्या असतो आणि तशाच प्रकारे त्यांचा विश्वास सुद्धा दिसून येतो. तर एकंदरीत सांगायचं झालं तर ही जी रास आहे ही रास त्यांचे स्वतःचे मापदंड असतात आणि थोडीशी ही जी रास ही लॉजिकल थिंकिंग करणारी असते. म्हणजे तर्काला अनुसरून चालणारी रास म्हणजे एखादी गोष्ट तर्कसंगत असेल तरच ती मान्य केली जाईल, अन्यथा फक्त भावभावनांची खेळी करून त्या ज्या गोष्टी त्या गोष्टी केल्या जात नाही. आता यांच्याही बाबतीमध्ये जो की साधारण मेष राशीमध्ये गुणधर्म दिसतो की गोड बोलणं चांगलं बोलणं हे दिसत नाही. उलट पक्षी एखाद्या वेळेस मेष राशीच्या व्यक्ती बोलतीलही जास्त, परंतु कुंभ राशीच्या व्यक्ती असतात या मितभाषी असतात. म्हणजे ते स्त्री असतील किंवा पुरुष असतील या मितभाषी असतात. नेमकं बोलतील, विषयाला धरून बोलतील आणि जे काय बोलतील त्याच्यामध्ये सखोलता असते आणि त्याच्यामध्ये विचार हा नक्कीच असतो. म्हणजे उगाच उरला नळाचा प्रमाणे बोलत राहावं असं हे या राशींना आवडत नाही किंवा जमत नाही, त्यांचा तसा स्वभाव नसतो आणि बोलघेवडेपणा हा या राशीमध्ये तुम्हाला अजिबात दिसणार नाही, जी की चांगली गोष्ट असते. एकंदरीत सांगायचं झालं तर एका ठराविक चाकोरीतंत्राने तर्कशुद्ध आणि सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग असणारे खूपच हुशार आणि ज्याला आपण तत्वज्ञानी अशा प्रकारची ही कुंभरास दिसून येते. आता समजा मेषरास आणि कुंभरास हे समजा विवाह बंधनात असेल म्हणजे प्रेम विवाह बंधनात असतील तर त्यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात डिफरन्स वगैरे दिसून येईल. पहिली गोष्ट म्हणजे विचार निर्णय क्षमता जी की मेष राशीमध्ये खूप जास्त असते, कधी कधी अविचारी सुद्धा असते आणि कुंभ राशीमध्ये तेवढी ती
दिसून येत नाही. अतिशय सखोल नीट विचार करून नेमका विचार करणं, विचारायला थोडासा वेळ लागेल, परंतु विचार करतील आणि तो व्यवस्थित करतील. त्याला काहीतरी शास्त्रशुद्ध तर्कशुद्धता असेल एवढं मात्र निश्चित. राहणीमान जर पाहायचं झालं तर मेष राशीचं राहणीमान थोडंसं फ्लॅशी असतं, थोडंसं आधुनिकतेकडे झुकणारं असतं. कुंभ राशीच्या बाबतीमध्ये तो प्रकार दिसणार नाही. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग हा त्यांच्या जीवनाचा एक पाया असतो किंवा तेच त्यांचं तत्त्वज्ञानसुद्धा असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मेष राशीच्या व्यक्तीमध्ये जो शारीरिक उत्साह जो प्रत्यक्षात दिसतो तो तसा कुंभ राशीमध्ये दिसणार नाही, पण तो कुंभ राशीमध्ये असणारी चिकाटी आणि ज्याला आपण चिकाटीपणा जो म्हणतो आणि जो हार्ड वर्किंग नेचर म्हणतो तो तेवढा आपल्याला कुंभ राशीमध्ये दिसणार नाही. कुंभ राशीमध्ये अखंड तांडव जास्त असतं किंवा केलेल्या गोष्टींचं जे बाह्य दर्शन असतं ते जास्त प्रमाणात दाखवलं जातं. तो प्रकार कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसणार नाही. आणि मेष राशीच्या व्यक्ती असतात हे इंडेप्थ विचार करणार नाहीत, परंतु कुंभ राशीच्या व्यक्तींचा जे विचार असतात ते इंडेप्थसुद्धा असतात आणि आधुनिकतासुद्धा त्याच्यामध्ये दिसून येते. तर ह्याच ज्या गोष्टी त्या गोष्टींनी साधारण त्यांच्यामध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनाचा कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात, थोडेसे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. अर्थात त्या समजून घेतल्या तर तसे काही जाणवणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये येते ती म्हणजे लैंगिक जीवन. तर लैंगिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर या दोन्ही राशींच्याबद्दल लैंगिक जीवनाबद्दलच्या कल्पना किंवा त्याचं प्रत्यक्ष दर्शन हे थोडंसं वेगळं असतं. जसं की मेष राशी आहे ही थोडीशी अधीर आहे, झटपट गोष्टी करणं किंवा पटापट गोष्टींच्या मागे लागणं हा प्रकार असतो आणि अधिभौतिक जीवनाची त्यांना आवडही सुद्धा असते आणि पेशन्स थोडासा कमी असतो. हाच प्रकार त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दलचा सुद्धा दिसून येतो. आता हा प्रकार जे कुंभ राशीबद्दल दिसून येत नाही. आता कुंभ राशीसुद्धा वायुतत्वाची राशी आहे, सगळ्या शेवटचे त्याच्यामध्ये लैंगिकता त्यांच्यामध्ये सुद्धा असते, परंतु ती तेवढी दाखवली जात नाही, त्याचा शो ऑफ तेवढा केला जात नाही. हा प्रकार मेष राशीमध्ये नसतो. आता लक्षात घ्या, नेहमी मेष आणि कुंभ राशीच्या विवेच्या संदर्भात मेष राशीची तक्रार असते ही लैंगिक जीवनाबद्दलची जी इनिशिएटिव्ह असतात ते कुंभ राशीकडून घेतले जात नाही. अर्थात त्याचा तो स्वतः स्वभाव नसतो, परंतु त्या संदर्भातली शक्ती किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे असतात. आणि हा जो प्रकार आहे संदर्भ लैंगिक जीवनाच्या संदर्भातल्या गोष्टींचा तुमच्या वैवाहिक जीवनावरती फारसा परिणाम होत नाही, कारण त्या बाबतीत दोघेही समाधानी असतात किंवा कम्पॅटेबिलिटी त्या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येते. परंतु याच्या आधी जे आपण 4-5 मुद्द्यावरती विचार केला, हे मुद्दे साधारण वैवाहिक जीवनावरती विपरीत परिणाम करू शकतात. त्यावरती थोडासा विचार होणं गरजेचं राहील. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर ह्या गोष्टीचं थोडंसं ॲडजस्ट केलं तर वैवाहिक जीवनात फारसे मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असेल तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं, कारण प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रह असतात आणि ते 11 ग्रह आपापल्यापरीने कुंडली ते परिणाम करत असतात. हे परिणाम कोणत्या आहेत, कशा प्रकारचे आहेत, ते ग्रह कोणत्या राशी नक्षत्रात कोणत्या योगात आहेत हे विचार करून त्या संदर्भातला निर्णय हा दिला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हे होतं प्रेम विवाहामध्ये मेष आणि कुंभ राशी असतील तर त्यांचं परस्पर वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.